बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी अजित पवार यांनी दिवस रात्र एक करायचं ठरवलंय। कुठल्याही परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढलाय। खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की सुप्रिया सुळे यांनी काहीच काम केलं नाही याचा दाखला देत माझ्याच बायकोला निवडून द्या अशा प्रकारचं त्यांनी मतदारांना आवाहन केलं। मात्र यावरूनच आता भाऊ बहिणीमध्ये वाद रंगलेला आहे। पाहूयात। बारामतीच्या युद्धात कधी नात्यांचा ओलावा, कधी आतले बाहेरचे तर कधी पवार विरुद्ध भाजप अशी चर्चा दररोज रंगते। नणंद भाऊजाई या थेट लढतीमध्ये दादांना मात्र कसरत करावी लागते। म्हणूनच की काय सुप्रियांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या अजितदादांनी माझ्या बायकोला निवडून दिलं तरच तुमची कामं करीन असा गावकऱ्यांना दम भरला। तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालक होईल। त्याच्यामुळं पालकमंत्र्यांच्या हातात महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PM आली, त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद आहे आणि राज्य सरकारचा निधी आहे। त्याच्यावर 5-6 ठिकाणून मी तुम्हाला मदत करीन। सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात काहीच काम केलं नाही असं सातत्यानं सांगणाऱ्या अजितदादांना सुप्रिया सुळे यांनी देखील भावनिक साथ घालत चिटपट केलाय। कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल, कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल। बारामतीमधील ही लढाई सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासाठी जितकी प्रतिष्ठेची आहे तितकीच ती अजित पवारांचं राजकीय भवितव्य ठरवणारी देखील आहे। पण दोन्ही बाजूंनी कितीही नाकारलं तर ही निवडणूक पवार घराण्यातच अडकली आहे। नात्यातली वीण इतकी घट्ट आहे की कधी आरोप, कधी भावनिक हाक तर कधी रुसवे फुगवे या भोवती ही निवडणूक फिरते आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।